नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्मोपदेश भूषण महाजन या यूट्यूब चॅनलवरून मी सातत्याने संवाद साधत असतो. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आजचा विषय आपण असा घेतला आहे की मंदिरामध्ये दर्शनासाठी का जावं आणि का जातात आणि का गेलं पाहिजे, त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. तर मंदिरामध्ये दर्शनासाठी का जावं, तर मंदिर हे उपासनेचं कारकत्व त्या मंदिरामध्ये असतं. अनेक विषयांवर यावर संवाद झाले आहेत, त्यावर तर्कवितर्क केले जातात, पण आपल्या दृष्टीने ते मंदिरात का गेलं पाहिजे, तर मंदिर हे उपासनेचं कारकत्व तिथे असतं. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उपासना करावी अशी इच्छा निर्माण होते. त्या वातावरणानुसार काही ना काही माणूस व्यक्ती उपासना करायला लागतो. देवतांचं नामस्मरण का होईना तिथे गेल्यावर घडतं, दर्शन घडतं. म्हणजे उपासनेला कारकत्वच त्या वातावरणात असतं. त्याने आपल्याला काहीतरी धार्मिक कार्य करावं, काहीतरी उपासना करावी याची प्रेरणा कुठे मिळणार, तर ते मंदिरात गेल्यानंतर मिळणार. कितीही व्यक्ती अधार्मिक असेल पण मंदिरात सातत्याने जात असेल तर त्याला उपासना करावी ही इच्छा निर्माण करणारं प्रेरणा स्रोत काय, तर ते मंदिर असतं. म्हणून मंदिरात उपासनेचं कारकत्व असतं, म्हणून तिथे जावं. आणि दुसरी गोष्ट अशी की अध्यात्म प्रबळ होतं तिथे. मंदिरात गेल्याने काय होतं, तर आपल्या अंतरामध्ये अध्यात्माला प्रबळता, एक बल, एक बळकटी कुठे प्राप्त होते, तर मंदिरात गेल्यानंतर प्राप्त होते. म्हणजेच उपासना करायला व्यक्ती लागतो आणि अध्यात्माला बळकटी प्रबळता देण्याचं कार्य कोण करतं, ते मंदिरात गेल्यानंतर होत असतं. म्हणून मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. पुढे जे मंदिरामध्ये धार्मिकतेच्या दृष्टीने न जाता कुतूहल आणि पर्यटनाचा उद्देश ठेवून, हेतू ठेवून मंदिरात जात असतील, त्यांना काय प्राप्त होतं, तर त्यांना जीवाची तुष्टी न मिळे. त्या भगवंताचं गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जे आत्मिक चिंतन असतं, जी तुष्टता असते, जे आत्मिक समाधान प्राप्त होतं, ते पर्यटनाचा विचार ठेवून, कुतूहल ठेवून जे दर्शनाला मंदिरात जातात, तीर्थाटन न करता पर्यटन म्हणून जे परिभ्रमण करत असतील, त्या मंदिरामधलं कला कौशल्य यावर त्यांचं लक्ष असेल, तर मंदिरातल्या देवत्वाविषयीची एकाग्रता नसल्या कारणाने त्यांना त्या भगवंताच्या दर्शनाने प्राप्त होणारी तुष्टता मिळत नाही, किंवा ते प्रमाणही कमी असतं. कारण यांचं सर्वस्व त्या कुतूहल आणि पर्यटन या दृष्टीने मन तिथे एकाग्र असल्याने देवत्वाविषयीची संधी राहत नाही. आणि मग ती दर्शनाने पुष्टता, तुष्टता, जी काही आत्मप्रभृती मिळते ती त्यांना मिळत नाही, प्रमाण कमी होत जातं. म्हणून एक तर पर्यटनाचा हेतू न ठेवता तीर्थाटन धार्मिक उद्देशाने ठेवून केलं पाहिजे. म्हणून या प्रकाराने मंदिरात गेलं तर भगवंताची कृपा प्राप्त होते. मन एकाग्र त्या मूर्तीमध्ये, त्या भगवंताविषयी दृढ होतं. पण पर्यटन असेल तर हेतू तुमचा तसा असल्या कारणामुळे त्या प्रकाराने फलप्राप्ती होत नाही. कारण मंदिरात प्रवेशाचं द्वार काय, तर श्रद्धा. श्रद्धेनं मंदिरात प्रवेश होत असतो. आणि गाभारा काय असेल, तो गाभारा म्हणजे त्या मंदिराचा आत्मा असतो, त्यातला देव म्हणजे प्रगट स्वरूपात तिथे उपस्थित असतो. कारण देवत्व मंत्र वशीभूत होऊन तिथे असतं. प्राणप्रतिष्ठा जेव्हा केली जाते तेव्हा देवम सजीवम ध्यात्वा असं म्हटलं जातं. देवत्वाला सजीवाची भावना निर्माण करणारं ते मंदिर असतं. म्हणून मंदिरात दर्शनासाठी गेलं पाहिजे. आणि भगवंत हा देवाविषयी विश्वास आहे का, तर विश्वास हा शब्द प्रयोगच अनुचित असतो. देवत्वावर
श्रद्धा असेल, समर्पण असेल तर भगवत प्राप्ती होत असते. विश्वास असेल तर अपेक्षा असेल, श्रद्धा असेल तर समर्पण, मग देवत्वाची प्राप्ती. म्हणून मंदिरात दर्शनासाठी का जावं, तर उपासनेचं कारकत्व प्राप्त होतं आणि अध्यात्माला बळकटी प्रबळता मिळत असते. धन्यवाद.